गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो, प्रवास चालू. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे वाजलेत 5. आता मी निघालो आहे. पुढे ते तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल. आपण निघालो आज लोणावळ्याला आई एकविरा मातेच्या दर्शनाला. चला मग, आपला प्रवास चालू झाला आहे. अजून आपल्याला आपले मित्र भेटायचे बाकी आहेत. मी माझ्या घरून निघालो आहे. आता आपल्याला बाकीचे आहेत ते पुढे भेटणार आहेत. ते भेटले की आपला प्रवास चालू होणार आहे. आत्ता काय अंधार असल्यामुळे तुम्हाला जास्त काय दाखवता येणार नाही. डायरेक्ट आपण सकाळ उजाडलं ना, जरा व्यवस्थित दिसायला लागलं ना की आपण बाकी तुम्हाला दाखवतो. आता मी जातो डायरेक्ट वाकोल्याला, तुम्हाला भेटतो. कारण आता इथे मध्ये हे थांबत नाही, दाखवत नाही का तुम्हाला, कारण व्हिडिओ नंतर जास्त मोठा होणार. त्यामुळे चला भेटूया आपण वाकोल्याला. फायनल येऊन पोचलो आपल्या स्पॉटवरती. नेहमीचा स्पॉट आहे आमचा हा. आणि आम्ही आहे ना, दोघंजण ना एका महिन्यानंतर राईडला चाललो आहे. तिथं आम्ही नेहमी जात असतो. चला मग, आता आपला प्रवास इथून चालू होणार आहे पुढचा. चला भेटूया पुढे. आपण बरोबर एका महिन्यानंतर राईडला जातो आहे ना. 1 महिना आपण घेऊ नये कुठं बाहेर. चलो लेट्स गो. फायनली आपली राईड चालू झालेली आहे. आपला मित्र पुढे गेलाय. आता आपली राईड चालू झाली. आता आपण निघालोय. आता आपण आहे कळीना रोडला. ब्रिजवरून डायरेक्ट कुर्ला. हा कुर्लाचा रोड झाला ना वरून, एकदम भारी वाटतं. लवकर पोचायला होतं हा रोड. खालूकाट ट्रॅफिक सिग्नल. आता आपण डायरेक्ट तुम्हाला भेटूया, डायरेक्ट पनवेलला भेटूया पुढे. आता मध्ये उजाड एवढं नाही, लाईट नाही दिसणार तुम्हाला. उजाडलं तरी पण डायरेक्ट पुढे भेटूया आपण. आता आपण येऊन पोचलोय वाशी. हा वाशीचा बीच आहे आणि समोर आहे तो वाशी टोल नाका आहे. आणि हा नवीन वाला ब्रिज आहे ना, लेफ्ट साईडचा चालू झाला आहे. आणि आहे वाशी टोल नाका. थँक्यू काका. आपल्याला निघायला लेट झालाय थोडा. येऊन थांबलेली पब्लिक. आता हिला बोललोस तो, सांग अजून हिला काय ते गाडी किती सीसी आहे. तोडशील ते हिला. पप्पाची परी नाही उडत जायला वरती. चल, आपल्याला गावाला जायला हा रस्ता आहे. गावाला जायला इकडून असा टर्न मारून राईट लेफ्ट घ्यायचा आहे. हा डायरेक्ट लोणावळा. सरळ सरळ जायचं आता आपल्याला. आता आपलं सरळ सरळ जायचं आहे. RTO काय सेटअप आहे. एक नंबर वाटत आहे यांचा सेटअप बघा. एक नंबर सेटअप वाटत आहे यांचा. असा रोड भेटला तर गाडी चालवायची मजा येते ना, सुसाट. दुःख विसरायची असतील तर मित्रांनो, राईड ही नक्की करा. जवळची करा, पण नक्की करा. बघ पोरगी आहे बघ. समोर आले सूर्यदेव प्रगटलेत वरती बघा. सुंदर असा सूर्योदय होतो आता. एक नंबर. किरण काय अजून आले नाही, कारण धुका आहे ना. आपले मित्र पुढे. ही आपली गाडी आहे. आपण 4 जण चाललोय एकूण. सुंदर अशी राईड. असा रोड भेटला ना की गाडी चालवायची मजा येते ना, खूप सुंदर येते. सगळं सुंदर रोड एकदम मक्कन सारखा आहे. मक्कन सारखा जो मजा येते ना याच्यावर. अजून एक घेर असताना गाडीला
म्हणून सुसाईड केला असतो. सुंदर असा बघा एकदम सूर्योदय काय दिसतो बघा, एक नंबर. खाली डोंगर आहे आणि वरून तो सूर्योदय एक नंबर वाटतंय ना. समोर बघायला जी मजा आहे ना, एक नंबर वाटतंय. मन प्रसन्न होऊन जाते एकदम. हा घाट चालू झाला आहे. वेडी वाकडे वळणे, वाहने सावकाश चालवा. इसको बोलते हैं घाट. गाडी सावकाश चालवा. चल मेरे हाथी, चल मेरे साथी. आपल्या समोर आहे ते म्हणजे शिक्रोबाचं मंदिर. शिक्रोबा देवा की जय. हे आहे शिक्रोबा देवाचे मंदिर. शिक्रोबा माते की जय. जय एकविरा माते. एसटी कुठं आमले आहे. चढली का एसटी. दुसरी एसटी पण राहिली, अडकली. एसटी अडकली खालची पण. एकविरीची पालखी चालली बघ. एकविरा नते की जय. पदयात्री मंडळ कोळीवाडा मुंबई. एकविरा एकविरा चालली शिर्डी. पदयात्रा मंडळ आहे. इतना ट्रॅफिक कैसा हो गया बे. काय झालंय फुल ट्रॅफिक. या ट्रॅफिक मधून बाहेर पडायचं कसं. तो नेतो चल. हेवी ड्रायव्हर आहे मी असा पण. काय हे ट्रॅफिक झालंय. अरे बाबा हे दोघं राहतील तर ट्रेनचे धबधबा चालू असतो हा इथला. हा बा इथं आतून खाली नाही, इथं वरून पडतो तिथून खाली पडतो. हा धुक्यात नाही दिसणार तुला सूर्योदय. फायनली आता आपण पोहोचणार आहोत एकविराईच्या दर्शनासाठी. फायनली आपण येऊन पोहोचलोय कारल्याला. श्री क्षेत्र श्री एकविरा देवस्थान बहिरेगाव कारला लोणावळा. आपण एंटर झालोय कारल्यामध्ये. आणि हे आपल्यासाठी त्याची वाट बघतायत. हे बघा हे दोन येडं. आपल्या तिथे वरती जायचं, वरती त्या डोंगरावरती एकविरा आईच्या दर्शनासाठी. रोड एक नंबर झालाय, काय विषयच नाही आता. खूप दिवसानंतर आल्यानंतर असं नवीन नवीन वाटतंय. फायनली आता आम्ही आलो इथे आणि आता आम्ही ते एक रूम घेतले चेंजिंगसाठी. चेंज करून पुढचा प्रवास करूया आपण. पुढचा प्रवास चेंजिंग करूया आपण या रूममध्ये. आता इथे रूम घेतला आहे, इथून मग आपण दर्शन घ्यायला जाऊया. चला चेंजिंग करूया. आता आपण कारल्याच्या पायथ्याच्या मंदिराशी आलो. दर्शन करू जाऊ आतमध्ये.
ते लावू नका ते नको 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 दमलीस आली परम सुंदरी. परम सुंदरी काय बोलायचं तुला? काय बोलायचं बोल. दमलीस? याने काय नाही होणार. उपवास वाढायला गर्दी भरपूर तरी पण आज अशी जायचं पाया पडून घे. अच्छा बघ बघ कॉल चालू फक्त 5 मिनिटं आला आता आपण पोचलो. 5 मिनिटात 5 मिनिटात पोचू. पण दर्शनाला खूप रांग असणार. दर्शनाला लाईन नको फक्त पाहिजे. दर्शन येणं लवकर भेटायला बेसले असणार. रुपेश मला इकडे काहीतरी घेऊन देशील ना? काय पाहिजे तुला? सावली पाहिजे? नको सावली मला. हॅलो हां मम्मी. ओटी अजय तू ओटी नाही घेत आहेस? तुझी ओटीवाली कधी येणार? काय माहिती तिची कृपा. तुझी ओटीवाली कधी येणार? आणि आपण ओटा घेऊन कधी जाणार? येणार येणार ते लोक बायकाला उचलून येतो, आपण कधी उचलून येणार बायकांना? येणार येणार. आपण जेजुरा जाऊ उचलून घेऊन अशा जेजुरा उचलून येणार. ती होऊ दे. स्वप्न नाही बघ. स्वप्न बघावेत, पुरे होतील ते होतील. फायनली आपण येऊन पोहोचलोय एकविरा आईच्या मंदिराजवळ. 2 लाईन फुल गर्दी शनिवारची फुल गर्दी. इतना भीड. या साईडला लेणे आहेत ह्या मंदिराच्या. आपण वरती आलो आणि लाईन एवढी मोठी आहे ना, खूप मोठी लाईन आहे बघा. लाईन कचाकच भरलेली पब्लिक. फुल लाईन. 2 तास लाईनीत उभं राहायला लागणार आहे. ते आहे मंदिर एकविरा मातेचं. गोल फिरून जायचं. ही आहे ओटी. आता आम्ही ओटी घेऊन चाललोय दर्शनाला आणि हा आम्ही लाईनीत उभे आहे. आता बसा उठा बसा उठा. दोन तास लाईनमध्ये बसून आहे. 2 तासानंतर अजून अर्धा तास लागला वाटते ते पोचायला मंदिरात. कधी पोचणार मी मंदिरात दर्शन घेणार आणि कधी घरी जाणार? चला मंदिरात जाऊन दाखवतो मला. आयलू दगडाची नको असो. मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे आणि फोटो काढण्यासुद्धा सक्त मनाई असल्यामुळे आपल्याला मंदिरामधील व्हिडिओ काही दाखवता येणार नाही. त्यामुळे समक्ष तुमची माफी मागतो. 3 तासाच्या वेटिंग नंतर आता आम्ही आलोय बाहेर आणि हे तुफान अशी गर्दी बघून आता आम्हाला चक्कर गेली. बँजो आलाय. चला बँजो नाचू चला.
फायनली आमचं दर्शन झालं. आता आम्ही चाललो घरी नाही झालं, खाली उतरतोय. आपली यात्रा सफल हो हीच श्री एकविरा देवी चरणी प्रार्थना. अनंत तेरे. फायनली आम्ही खाली उतरून आता आम्ही निघालोय आमच्या परतीच्या प्रवासाला. आता आम्ही जाणार जेवायला, जेवून नंतर निघणार आमच्या परतीच्या प्रवासाला. फायनली आता आम्ही आलो. आम्हाला एक हॉटेल भेटला जेवायला आणि तरसलेले माणसं भुकेने आहेत. 2 3 तिन्ही माणसं ना भुकेने तरसले. सगळ्यात पोटात कावले वाटत आहे. आणि एकटा मी सदाशिव भुकत नाही लागले तरी त्याच्यावर खायला लागणार आता मला. सोडू शकत नाही. तर मला ही आयफोन येणार आहे. चिकन कोल्हापुरी कोण हे मला आयफोन गिफ्ट करणार आहे. विषयच नाही. चिकन कोल्हापुरी जेवायला या. चिकन मसाला ऑर्डर करतो नंतर दाखवतो मला. चला मित्रांनो जेवायला या. आता मी जेवून घेतो. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. असंच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.